नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवारवाडा, लक्ष्मी रोड, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केलंय. मोहोळ यांनी ऑगस्ट महिन्यात दिलेल्या आश्वासनानुसार मागणीची पूर्तता करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मोहोळ यांनी आश्वासन देऊन 3 महिन्यांचा कालावधी होऊन देखील प्रश्न मार्गी लागला नसल्याने आंबेडकरी जनता नाराज असल्याचं दिसून आलंय. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट देण्यात आलाय. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्यासह डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक यांच्याकडून प्रवाशांच्या बॅगा आणि स्थानक परिसराची कसून तपासणी सुरू आहे. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची माहितीही घेण्यात येते. श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केलाय. उद्यापासून 20 नोव्हेंबरपर्यंत हा बदल असणार आहे. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून यामुळे लाखो नागरिकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे प्रशासन आणि त्यांचे दलाल टँकर लॉबी पोचण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने पत्रकार परिषदेत केला. याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिलंय. दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. देलवडी येथील तलाठी दीपक आजबे यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. संगणकीय 7/12 उतार्यावर दुरुस्ती करून देण्यासाठी संबंधित तलाठ्याने शेतकऱ्याकडे तब्बल 4 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 2 लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाल्यानंतर त्याला सापळा रचून केडगाव चौफुला येथे रंगेहात पकडण्यात आलाय. पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुल्याच्या अंबिका कला केंद्रात बोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरने 21 जुलैच्या रात्री परवानाधारी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी बराच वाद देखील झाला होता. या संदर्भातील चौकशीनंतर नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असं कृत्य केल्याने मांडेकरांच्या पिस्तुलाचा शस्त्र परवाना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून रद्द करण्यात आला आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊरमध्ये लोणी काळभोर पोलिसांनी अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर कोलवडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली असून यात गावठी हातभट्टीचे दारूने भरलेले 35 लिटरचे 60 प्लास्टिकचे कॅन मिळून आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत काही व्यक्तींकडून सोशल मीडियावर निराधार अफवा पसरवल्या जात आहेत. महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे आणि व्याज परतावा थांबवण्यात आलाय अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. साथी फाउंडेशनतर्फे पुण्यात महाराष्ट्राचा विनोद वल्ली 2025 या खुल्या राज्यस्तरीय स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा मंगळवार 30 डिसेंबरला भरत नाट्य मंदिर येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि साथी फाउंडेशनचे अमर राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे अर्ज भरत नाट्य मंदिर येथे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत उपलब्ध असणार आहेत. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.